आजच्या काळात माध्यम क्षेत्रातील पत्रकार मंडळी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे। आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप सारी आव्हाने उभी राहिली आहेत। त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत काम केलं पाहिजे। बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन तसेच पत्रकार दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघ आयोजित IM हॉल येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई अध्यक्ष राजा उदाटे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शहा, पुढारी संपादक मिलिंद सजगुरे, लोकनामा संपादक जयंत महाजन, दैनिक तिरंगा संपादक सुरेश निकुंभ, चंदन पूजा धिकरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उदाटे म्हणाले की अखिल भारतीय पत्रकार परिषद राज्यात काम करत आहेत। पत्रकारांचे विविध प्रश्न मागण्या सोडविण्यासाठी काम करत आहेत। त्याचबरोबर पत्रकारांचे आरोग्य, पेन्शन यासाठी राज्य सरकारकडे परिषद पाठपुरावा करत आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार भवन कसे उभे राहील यासाठी देखील परिषद काम करत असल्याचं उदाटे यांनी सांगितलंय। यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांसह आरोग्य, पेन्शन, शहरात पत्रकार भवन उभारणीसाठी राज्य सरकारकडे जो पाठपुरावा करावा लागेल तो करण्याचं सांगितलंय। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। मान्यवरांच्या उपस्थितीत विविध माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी निमंत्रक सतीश रुपवते, आयोजक गुलाब मणियार, संजय परमार, नितीन सातपुते आदींनी प्रयत्न केले। सूत्रसंचालन अविनाश आहेर यांनी केले। पूर्वसंध्येला आपल्या सहकारी मित्रांच्या सन्मानासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मला असं वाटतं की समोरही खूप मान्यवरांचे पत्रकार मित्र बसलेले आहेत आणि आपण सगळ्यांची नावं घेण्याचं, कारण आपल्याला या सगळ्या मान्यवरांची मनोगत ऐकायची आहे, मार्गदर्शन घ्यायचं आहे। त्यामुळे मी पण आपला अधिक वेळ घेणार नाही। 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा वर्तमानपत्राचा जन्मदिवस आहे। त्या दिवशी त्यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केलं आणि महाराष्ट्र राज्य जेव्हा स्थापन झालं 1960ला, त्यावेळेला ही परंपरा राज्यात सुरू झाली की पत्रकार दिन 6 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात यावा। आणि हा पत्रकार दिन साजरा करताना आणि मुख्यतः सगळ्या पत्रकारांना एकत्र करताना सर्वच पत्रकार संघटनांचे मुख्य उद्देशच असे आहेत की त्या दिवशी पत्रकारांनी किमान आपल्याबद्दलचं आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे असं मी मानतो। आपण पत्रकारिता करत असताना आपण कशा पद्धतीने या ठिकाणी पत्रकारिता करतो, कारण काळाप्रमाणे काही बदल झाले। आता डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं, स्वातंत्र्यापूर्वीची पत्रकारिता ही स्वातंत्र्याच्या संबंधामध्ये लोकांमध्ये जागृती करणारी पत्रकारिता होती। स्वातंत्र्यानंतर हळूहळू त्याचं स्वरूप बदलत गेलं। हळूहळू मोठमोठे व्यावसायिक लोक आणि मोठमोठ्या संस्था पत्रकारितेमध्ये आल्या आणि आज या पत्रकारितेमध्ये म्हणजे पूर्वी जसं पत्रकारिता आपण हा धर्म म्हणून केले जात होता स्वातंत्र्यापूर्वी, आणि आता मात्र आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की तो धर्म आणि धंदा याचं कुठेतरी संतुलन ठेवण्याची गरज असते। काही ठिकाणी मात्र असं होतं, म्हणजे पूर्वी आपण लोकांना जसं शिकवत होतो, आता आपण काय करतो आहोत की आपलं वर्तमानपत्राची लोकप्रियता वाढावी, त्याचं सर्क्युलेशन वाढावं म्हणून आता आपण मेड टू ऑर्डरसुद्धा करायला लागलेलो आहोत। पण मला असं वाटतं लोकांना जे आवडतं ते देताना सुद्धा थोडंसं तारतम्य तुम्ही आणि मी पाळण्याची गरज आहे। आणि ज्या बाळशास्त्रींनी दर्पण नावाचं वर्तमानपत्र काढलं, त्या दर्पणचं नावच आहे खरं आरसा, दर्पणचा अर्थच आहे आरसा। तर मला असं वाटतं त्या आरशामध्ये आज तुम्ही आणि मी पाहण्याची गरज आहे की आपण प्रामाणिकपणे हे काम नक्की करतो आहोत की नाही। आज या ठिकाणी अनेक आमच्या चांगल्या पत्रकारांचा इथे सन्मान होणार आहे
आणि मला खात्री आहे नाशिकची तशी परंपरा चांगली आहे. एखादे 2% लोक सर्व क्षेत्रामध्येच कुठले तरी उद्योग करतात. तसं आमच्यामध्ये 1-2% लोक असे आहेत की ते बातमीसाठी पैसे घेतात, बातमी न छापण्यासाठी पैसे घेतात. आपण किमान त्याच्यामध्ये नाही ना, एवढं तरी आपण त्या दर्पणमध्ये त्या आरशामध्ये पाहण्याचं आजच्या दिवशी जर ठरवलं तर मला असं वाटतं पत्रकार दिन साजरा झाल्याचं खरं समाधान तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. समाजामध्ये पत्रकारिता लोकांनी इथे आता बघा डॉक्टर साहेब काय सर्व लोकांचं म्हणतात पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. पण हा चौथा स्तंभ खराब होणार नाही याची काळजी तुम्ही मी सगळ्यांनी जर घेतली तर निश्चितपणे आपल्या संदर्भातला आदर हा लोकांमध्ये निश्चितपणे राहील. आणि आज या ठिकाणी आमचे मित्र सुरेश निकुंभ, रूपवते आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने एक चांगला कार्यक्रम घडवून आणला. मला असं वाटतं का पूर्वी आमच्या कालिदास कला मंदिराच्या समोरच्या पत्रकारांसाठी जी एक जागा होती तिथे या मंडळींनी अनेक कार्यक्रम असे चांगले केलेले आहेत. एक चांगली परंपरा त्या सगळ्या आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो व त्याचबरोबर ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय अशा सर्वांचं अभिनंदन करतो. खरं तर पत्रकारिता म्हटल्यानंतर अनेक आव्हानं त्यांच्यासमोर असतात. आता आपल्या खरं तर मी आमचे अध्यक्ष महोदय उदाटे साहेब, अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष, खरं तर त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं का काळाप्रमाणे अनेक गोष्टी बदलत चालल्या आहेत. म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे आणि या स्पर्धेतून सगळ्यांना पुढं जायचं आहे. आणि म्हणून आपण हे करत असताना जे काही आता त्यांनी सांगितलं की अनेक आव्हानं या ठिकाणी आली. प्रत्येक वैयक्तिक माणूस त्याचा यूट्यूबचा असेल किंवा इतर इंस्टाग्राम असतील अशा विविध माध्यमातून ती माहिती समोर लाखो लोकांसमोर त्या ठिकाणी येत असते. आणि म्हणून हे करत असताना पत्रकारितेमध्ये देखील आपणही सर्वांनी चांगल्यात चांगल्या जे काही विषय लोकांना लागतात म्हणजे जे काही मुद्दे असतात ते लोकांपर्यंत पोहोचावे. त्याच्यामध्ये पारदर्शकता निपक्षपातीपणा तर असतोच, परंतु अधिकाधिक ते सहजरित्या कसे पोहोचतील यासाठी मला असं वाटतं का आपण सर्व या ठिकाणी प्रयत्न करत आहात. आणि आपण या पत्रकार आता दिन आहे आपले जे काही मागण्या या ठिकाणी केल्यात, मला असं वाटतं का अध्यक्ष महोदयांनी या ठिकाणी सांगितलं का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील सांगितलं की त्यांचा पेन्शनचा जो काही प्रश्न असेल किंवा पत्रकार भवन असे काही गेले अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न आहेत. परंतु ज्या प्रकारे आज राज्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री काम करते आम्हाला देखील विश्वास आहे. जसा अध्यक्षांनी या ठिकाणी बोलून दाखवला का पेन्शनच्या संदर्भामध्ये ते 10,000चं 20,000चं करण्याच्या विचाराधीन आहे. आम्हाला देखील खात्री आहे का निश्चित आपण ज्या प्रकारे सर्वच जण म्हणजे ऊन वारा पाऊस सकाळ संध्याकाळ याची कुठलीही हे न पाहता खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला जागरूकता आणि काही विषयांना वाचा फोडून त्याच्यावरती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्याच्यावरती काही कामं करून त्या समस्या सोडवण्यासाठी आपण जे काही कष्ट या ठिकाणी करतात तर निश्चित आपल्यासोबत आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहोत. आपल्याला ज्याप्रमाणे जे काही मागण्या या ठिकाणी केल्या 20,000 या ठिकाणी मिळतील अशी देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पत्रकार भवनाच्या संदर्भामध्ये देखील काही असलं तर आपण निश्चित त्या ठिकाणी आपल्यासोबत राहून त्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. सगळ्यांनी वर्णन केलं त्याप्रमाणे पत्रकारांचं जीवन हे अतिशय खडतर असं जीवन आहे. विशेषतः ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेस सीमेवर जाऊन जे पत्रकार त्याचं वर्णन त्या ठिकाणी करत असतात, मग ते लाईव्ह चित्रीकरण असेल किंवा बातम्या असतील, या सगळ्या गोष्टी सर्व जगाला खऱ्या अर्थाने तिथं काय परिस्थिती याचं वर्णन हे त्या पत्रकारांच्या माध्यमातून कळत असतं. आणि पत्रकारांच्या माध्यमातून अनेक वेळा अलीकडे काही कुठल्या प्रकारच्या लढाया होत नाही, बंदुका वापरल्या जात नाही, तर ज्याला रक्तविरहित क्रांती ज्याला म्हणता येईल तशी क्रांती ही केवळ पत्रकारांच्या माध्यमातून होऊ शकते. समाजामध्ये जे खरं चित्र चाललेलं आहे त्याचं वर्णन ज्यावेळेस पत्रकार करतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने सर्व वाचक सर्व नागरिक
यांना समजतं की खऱ्या अर्थाने इथं काय काय घडतंय आणि त्या माध्यमातून कधी कधी सत्तांतर होतात आणि चांगल्या पद्धतीचे सरकार या ठिकाणी आल्याची उदाहरणं सुद्धा आपल्याकडे आली. त्यामुळं पत्रकारांचं महत्त्व हे आजही कमी झालेलं नाही. या ठिकाणी चंदूलालजी शहांचं उदाहरण आपल्याला सगळेजण देतात. वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा ते अतिशय एकाग्र चित्ताने आपली भूमिका पार पडत आहेत. भ्रमरसारखं एक सहाय्यक दैनिक आता अनेक वर्षापासून ते इथे चालवत आहेत. त्यांचा आदर्श खऱ्या अर्थाने सर्वच पत्रकारांनी घेण्यासारखा आहे. या निमित्तानं सर्व पत्रकारांना मी शुभेच्छा देईन. मला डॉक्टर धर्माधिकाऱ्यांनी पण सांगितलं की आपल्या आरोग्याकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. या निमित्तानं मी सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो की आमचं जे वैद्यकीय महाविद्यालय सुरेशजी आपलं ते मेडिकल कॉलेज आहे, त्या माध्यमातून आपल्या पत्रकारांकरता एखादा मेडिकल कॅम्प जर घ्यायचा असेल तर तो आपण नक्कीच त्या ठिकाणी येऊ. तुम्ही आम्हाला सांगा, कुठल्या प्रकारचे चार्जेस न घेता सर्व तपासण्या आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि हे करताना आम्ही फार काही विशेष करत नाही. आमचं हे कामच आहे. सर्व आमच्या सभासदांना जशा प्रकारे आम्ही सवलती देत असतो किंवा मोफत तपासण्या करतो, त्याच पद्धतीने सर्व पत्रकारांची तपासणी आपण त्या ठिकाणी करू शकतो. तुम्ही आम्हाला दिवस कळवा, त्या दिवशी आपण स्पेशल डे रिझर्व करूया आणि त्या सर्व पत्रकारांची वैद्यकीय चाचणी ही भविष्यामध्ये करूया. या निमित्तानं मला सुरेशजींनी सांगितलं की हे भावी खासदार वगैरे काहीतरी बोलले. हे कधी कधी ना उल्लेख करून कटिंग करायचा सुद्धा एक प्रकार असतो, असं नाही ना काही. तसं काही नाही आहे माझ्या डोक्यामध्ये. सध्या मी मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये जे काही काम करतोय तेच माझा मुख्य उद्देश आहे. त्याच्या अनुषंगाने भविष्यामध्ये जर काही संधी मिळाली, शरद पवार साहेबांनी इतकं मोठं नाही, मी साधा कार्यकर्ता आहे. आणि आता लक्ष्मणजींना माहिती आहे माझं कुठल्या प्रकारचा काही उद्देश नाही, परंतु ज्या गोष्टी कधीतरी घडणार असेल त्या आपोआप घडतात. त्याच्याकरता त्याच्या मागं पळण्याची गरज नाही. आणि जो माणूस एखाद्या गोष्टीच्या मागे पळतो ती गोष्ट आणखी पुढे पुढे जाते. त्यामुळे मी ठरवले कुठंच पळायचं नाही, इथंच उभं राहायचं. नशिबात असेल आणि तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर ते होऊ शकतं. तर त्याकरता तुमचं सहकार्य भविष्यात नक्कीच लागणार आहे, ते तुम्ही मला द्याल अशी या निमित्तानं खात्री बाळगतो. आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांशी माझे चांगले संबंध हे माझा प्लस पॉईंट आहे असंच मला वाटतं. त्याच्यामुळं गट तट हे सगळे तत्कालीन गोष्टी असतात. समाजकारणामध्ये काम करत असताना, एक शिक्षण संस्था चालवत असताना आपण सगळ्यांचे संबंध चांगले ठेवले पाहिजे. पवार साहेबांनी स्वतः मला हे सांगितलेलं आहे की आज सत्तेमध्ये कोणी असो त्याला तुम्ही भेटलं पाहिजे, संस्थेचे काही कामं असेल ते सोडवले पाहिजे. हा विरोधी गटाचा आहे, हा आपल्या विचाराचा नाही, म्हणून त्याला भेटलं तर ते संस्थेचे कामं हे आडले जातात. त्यामुळे जो सत्तेवर असेल त्याला तिथं भेटणं, आपले प्रश्न सोडून घेणं हे मला वाटतं जास्त योग्य आहे. आणि त्या दृष्टीने सगळ्यांशी संबंध या ठिकाणी ठेवावे लागतात. या निमित्तानं सर्व पत्रकारांना पुन्हा शुभेच्छा देतो. तुमचे काही प्रवेशाचे कामं असतील, ॲडमिशन्स कोणाचे असतील, त्यासुद्धा त्या ठिकाणी प्राधान्याने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. त्याकरता आमचं सहकार्य नक्कीच लाभणार आहे. ज्या पद्धतीने आता महाजन सरांनी सांगितलं की त्यांना पत्रकार असल्यामुळं काही त्रास झाला संस्थेमध्ये, परंतु पूर्वीच्या काळामध्ये ज्या प्रथा होत्या त्या आता राहिलेल्या नाही. ही परंपरा 1932 पासून चालत आलेली आहे. या पत्रकार ही मातृसंस्था आहे. 1939ला पहिलं अधिवेशन झालं. आचार्य अत्रे असतील, आपले इथले नाशिकचे पोतदार, मराठाचे संपादक अनंत भालेराव, बाबूराव ठाकूर, अनेक लोक त्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. खूप मोठी परंपरा आहे. मुंबईला एक कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. इतके दिग्गज या पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, सदस्य राहिलेले आहेत. त्यांनी ही परंपरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. बेळगावपासून ते चांदा ते बांदा हे सर्व ठिकाणी पत्रकारांना जोडण्याचं काम त्यांनी केलं. परंतु त्या पत्रकार संघटनेलाही या समस्येतून जावं लागतंय. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना आम्ही उद्घाटनाला बोलवलं होतं आणि समारोपाला सुप्रियाताई आणि बाकीच्या मंडळींना, म्हणजे कोणत्याही पक्षात भेदभाव न करता, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, भाजप असो, सगळ्या पक्षांच्या नेत्यांना आम्ही व्यासपीठावर निमंत्रित केलं होतं.
जसा प्रॉब्लेम इथे नाशिकमध्ये आहे तसाच प्रॉब्लेम झाला. मुख्यमंत्र्यांचा कान तिथून भरला गेला आणि तिथं पर्यायी परिषद संमेलन भरवलं गेलं. आमच्या परिषदेच्या कार्यक्रमाला 2 दिवसाचं जसं साहित्य संमेलन असतं तसा परिषदेचा महामेळावा महाधिवेशन असतं. 2,500 ते 3,000 पत्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते आणि ते मुक्कामाला होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक तालुक्यातला पत्रकार तिथं आलेला होता. हे जवळपास 3,000 पत्रकार एका हॉलमध्ये शांततेत बसलेले आणि त्या कार्यक्रमाला उद्घाटनाला मुख्यमंत्री आले नाहीत. सुरुवातीला रामदास आठवले केंद्रीय मंत्री आले आणि कुमार केतकर त्यांनी उद्घाटन केलं आणि जेव्हा त्याच व्यासपीठावर मग पत्रकारांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा तासाभरात निरोप आला की मी त्या कार्यक्रमाला तुमच्या येतोय, दुपारी येतो, संध्याकाळी येतो. दुसऱ्या दिवशी ते समारोपाच्या कार्यक्रमाला शेवटी आले कारण पत्रकाराने संतप्त होऊन एक तिथं स्लोगन तयार केली, आये तो वेलकम नाही तो भिडकम. अर्थात तो पत्रकारांचा संताप होता. मुख्यमंत्र्यांनीही ती कबुली दिली की माझ्याकडून चूक झालेली आहे, मी चूक दुरुस्त केलेली आहे आणि त्यानंतर तिथंच त्यांनी त्याच व्यासपीठावरून यापुढे पत्रकार परिषदेचं जे अधिवेशन होईल साहित्य संमेलनाप्रमाणे त्याला दरवर्षी दर अधिवेशनाला 25 लाख रुपये सरकारकडून दिले जातील ही घोषणा त्या ठिकाणी केली. त्याच ठिकाणी त्यांनी पत्रकारांच्या आरोग्य संबंधात ज्या गोष्टी आहेत, आज आपण जसं सुरेश भाऊ निकुम यांनी सांगितलं की राज्यामध्ये आमच्या इथे तुम्हाला इथे पत्रकार भवन व्हावं अशी त्यांची सदिच्छा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी नव्हे, प्रत्येक तालुक्यात एक पत्रकार भवन व्हावं ही मराठी पत्रकार परिषदेची संकल्पना आहे. आणि सिंधुदुर्गात इमारत उभी राहिलेली इमारतीचं उद्घाटन नारायण राणे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं. पुरंदर तालुक्यामध्ये शरद पवारांनी पायाभरणीचं उद्घाटन केलेलं आहे. आम्ही कोणत्याही पक्षात भेदभाव करत नाही. पिंपरी चिंचवडला भूमिपूजन झालेलं आहे. महानगरपालिकेने एक मोठा भूखंड आपल्या पत्रकार परिषदेच्या संघटनेला तिथल्या म्हणजे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाला दिलेला आहे पत्रकार भवन उभा करण्यासाठी. हे प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात हे पत्रकार भवन झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही लोकल लेवलला प्रयत्न करावा. मंत्रालयातला जो काय फॉलोअप असेल तो आम्ही जरूर करू. मंत्रालयामध्ये आम्ही रोज आपल्या मंत्रालयात पत्रकार परिषदेचे अनेक पदाधिकारी काम करतात. माझ्यासारखेच होणाऱ्या 6 जानेवारीला असणाऱ्या पत्रकार दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. धर्माधिकारी सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण पत्रकारितेला मानतो आणि या पत्रकारितेमध्ये महाराष्ट्राची पत्रकारितेची परंपरा फार उज्ज्वल आहे. बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरुवात होऊन नंतर लोकमान्य टिळकांचं केसरी, आचार्य अत्रे, विद्याधर गोखले, कुमार केतकर अशी प्रचंड मोठी परंपरा महाराष्ट्राच्या पत्रकारितेला आहे. गेल्या 20 वर्षामध्ये बघितलं तर पत्रकारितेचं स्वरूप पण बदलत चाललेलं आहे. प्रिंट मीडियापासून आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर डिजिटल मीडिया आहे. सो पत्रकारितेचं स्वरूप, पत्रकारितेची धाटणी पण आता आजकाल बदलत चाललेली आहे. पूर्वी आपण फक्त बातम्या ऐकायचो, आता बातम्यांवर संपादक वेगवेगळ्या लोकांना समोर घेऊन त्यांची वेगवेगळी मतं त्या ठिकाणी मांडली जातात. तर प्रत्येक गोष्टीचं स्वरूप बदलत चाललं आहे आणि त्यानुसार पत्रकारिताही बदलत चालली आहे. फक्त एकच त्याच्यामधून सगळ्यांकडून एक पत्रकारितेबद्दल अपेक्षा असते की ती निष्पक्ष असली पाहिजे आणि आय थिंक नाशिकचे पत्रकार ती निष्ठेने जोपासत आहे आणि ती निष्पक्ष बाजू नेहमीच पत्रकारितेचा महत्त्वाचा अंग असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संबोधतो. कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी सतीश रुपवते आणि त्यांचे सहकारी सुरेश निकुंब, इतर सर्व सहकारी, त्यांची टीम या सगळ्यांचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष राजाभाऊ आदाटे, सलीम मामा शेख, नितीनजी ठाकरे, चंदुलालजी शाह, मिलिंदजी सजगुरे, डॉक्टर चेतन पाटील, डॉक्टर राहुल बाविस्कर, डॉक्टर राहुल लवळ, सगळे उपस्थित पत्रकार मित्र, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण सगळे उपस्थित पत्रकार मित्रांनो, आज या कार्यक्रमाला
उपस्थित होताना खूप आनंद होतो आहे की पत्रकारांचा सन्मान होतो आहे आणि पत्रकारांकडूनच तो होतो आहे. मला वाटतं उद्या IMA हॉलला दुसरा कार्यक्रम आहे, डॉक्टरांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार आहे. पण आपल्याच क्षेत्रातल्या लोकांनी आपला सत्कार करणं किंवा आपल्या कार्याची दखल घेणं हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि हा पायंडा सतीश आणि सुरेशने पाडलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. 6 जानेवारी आपण पत्रकार दिन पाळतो कारण हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस किंवा जयंती त्यांची. त्यांनी दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केलं. सगळ्यांना कल्पना आहे या गोष्टीची, पण तरीसुद्धा मी विशेष उल्लेख का करतो आहे, कारण तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आणि तेव्हा स्वातंत्र्य चळवळ जोरात होती आणि इंग्रजांचं राज्य असतानासुद्धा मराठी वर्तमानपत्र चालू करणं किती जिकरीचं काम होतं. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी दर्पण हे वर्तमानपत्र चालू केलं आणि दुर्दैवाने वयाच्या 34व्या वर्षी त्यांचं निधनही झालं. अवघ्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मराठी पत्रकारितेला जन्म घातला आणि आज ती अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. आपल्यासमोर चंदूलालजी शहांचं पण उदाहरण आहे की शाळेत शिकत असताना मला वाटतं 8वी किंवा 9वीमध्ये त्यांनी 10वीमध्ये पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्यानंतर भ्रमर हे सायन दैनिक सुरू केलं, जे अतिशय लोकप्रिय आहे. पूर्वी आता तर अनेक दैनिकं आलेली आहेत, पण तेव्हा भ्रमर हे नाव खूप मोठं होतं. अजूनही मोठं आहे ते आणि अजूनही चंदूलालजी शहा त्यासाठी झटतायत आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. तर मी जे सांगत होतो की हा स्वातंत्र्याच्या झगड्याचा काळ होता आणि आता आधुनिक युगामध्ये स्वातंत्र्य चळवळ जरी नसली तरी अनेक दडपणांना पत्रकारांना सामोरं जावं लागतं. जसं सुरेशने त्याच्या भाषणात मनमोकळेपणाने सांगितलं की अनेक दडपणं असतात, अनेक प्रलोभनं असतात, पण त्याला बळी न पडता आपलं काम निष्ठेने निर्भीडपणे करत राहणं, कर्तव्याची जबाबदारी ठेवून करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला खूप बरं वाटतं आजची वर्तमानपत्र बघून की बहुतांशी निष्पक्ष बातम्या असतात, दोन्ही बाजू मांडलेल्या असतात. सत्य काय आहे त्याची आपल्याला साधारणपणे कल्पना येते किंवा आपण त्याचं जे काही सार आहे ते आपण स्वतः काढायचं असतं. बाजू सगळे पत्रकार मांडतात, त्यातून आपण ठरवायचं काय खरं काय खोटं आहे ते. सुरेशने सांगितलं की कुटुंबाला वेळ नाही देता येत. ठीक आहे, मी म्हणतोय कुटुंबाला नको वेळ देऊ, पण तुला जर तुझी पत्रकारिता जागरूक ठेवायची असेल, जिवंत ठेवायची असेल तर स्वतःकडे लक्ष दे, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे. कारण असं झालेलं आहे पत्रकारांना की कामाच्या वेळा हे फील्डमधल्या पत्रकारांची गोष्ट, ऑफिसमधले जे असतात प्रेसमधले त्यांच्या ठराविक वेळा असतात, पण फील्डमधल्या पत्रकारांच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात, जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, झोपण्या उठण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात. तर काहीही करून त्याच्यात थोडासा नियमितपणा आणण्याचा प्रयत्न करा. आपलं आरोग्य जपा, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण. आमचे मार्गदर्शक आणि भ्रमर सायन दैनिकांचे संस्थापक माननीय चंदूलालजी शहा व विप्र समाज संस्थेचे सरचिटणीस माननीय नितीनजी ठाकरे, सर्व धन्वंतरी आणि खास मुंबईवरनं या कार्यक्रमासाठी आलेले माझे मित्र, वैयक्तिक मित्र राजा अदाटीजी, उपस्थित इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांचे सर्व माध्यमकर्मी. प्रथमतः उद्याच्या पत्रकार दिनाच्या मी आपल्याला अग्रिम शुभेच्छा देतो आणि आपली लेखनी, आपलं आरोग्य हे उत्तम राहो अशी एक मनोकामना व्यक्त करतो. इथे माझ्या आधी खरं म्हणजे मी आल्या सतीशजींना एक विनंती केली होती की चंदूलालजी शहा हे आमचे हेडमास्टर आहेत आणि हेडमास्टर असताना शिक्षकांनी बोलू नये असा एक प्रोटोकॉल आहे. आम्ही सगळे शिक्षक आहोत. त्याच्यानंतर माननीय महाजन सर हे देखील आम्हाला खूप सिनियर आहेत आणि एक हेडमास्टर आणि दुसरे पर्यवेक्षक असे दोघं व्यासपीठावर असताना आमचं बोलण्याचं काम नव्हतं. परंतु आता शिक्षण संस्थेचे सरचिटणीस पण हो, शिक्षण संस्थेचे सरचिटणीस पण आहेत असं हे बोलले निकुंभजी. तर एकच सांगतो, आपण खरोखर इथे उल्लेख केल्याप्रमाणे
आपली एकूण पत्रकारिता मग ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातली असेल किंवा मुद्रित माध्यमातली, आपण सगळे संक्रमणावस्थेतून जातो आहोत. अनेक संकटं येत आहेत. पूर्वीसारखी जेव्हा आपण इथे बरेच सिनियर पत्रकार आहेत, तर पूर्वी जेव्हा आपण सुरुवात केली असेल तेव्हा ज्या गोष्टी होत्या त्या आज राहिलेल्या नाही आहेत. आणि त्या अनुषंगाने पावलोपावली जी काही आव्हानं निर्माण झालेली आहेत, तर त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी प्रथमतः तुम्हाला आपल्या सगळ्यांना सुदृढ राहावं लागणार आहे आरोग्याच्या दृष्टीने. आणि त्यासाठी आपण बघितलं असेल की आपल्यातल्या काही जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. तर माझ्या माहितीतल्या किमान 10 फॅमिलीज अशा आहेत भाऊ की त्या आर्थिक विपन्नावस्थेत आहेत. आज त्यांच्याकडे बघायला कोणी नाही आहे. त्यावेळेस जेव्हा ते जातात तिथे स्मशानभूमीत श्रद्धांजलीपर भाषणं होतात. अनेक जण ही मदत करू ती मदत करू अशा पद्धतीची आश्वासनं देतात, मात्र नंतर तोंडाला पाणी पुसली जातात. मी नाव घेऊन देखील सांगू शकतो, पण ते इथे योग्य नाही. त्या अनुषंगाने जे उद्याचं संकट आहे ते संकट आपल्यावर येऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आणि त्या पद्धतीने लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभाचे आपण पाईक आहोत. आणि ते पाईक पण आपल्याला कशा पद्धतीने त्यातली स्वयंसिद्धता ही आपल्याला अचीव करायची आहे. त्या दृष्टीने आपली पावलं पडली पाहिजेत. कालानुरूप जे काही बदल येत आहेत ते स्वीकारा. जिथे आज पत्रकारितेत टिकण्याचं देखील म्हणजे आपण म्हणतो की पूर्वी असं होतं की एखादी व्यक्ती एखाद्या वर्तमानपत्रात 20 वर्ष तिने काढली असतील, काहींनी 30 काढले असतील, काहींनी 10 वर्ष काढली असतील, पण आज ती सर्टन्टी, ती ॲश्युरिटी राहिलेली नाही आहे. तर त्या अनुषंगाने पत्रकारिता हे कृपया करून आपल्या पोट भरण्याचं साधन मानू नका. त्याला साईड काहीतरी आपण जसं म्हणतो की साईड बिझनेस म्हणून आपण एक स्वतःचं एक सर्टन इन्कम असलेल्या काहीतरी गोष्टी त्या शोधा. त्याच्यानंतर पत्रकारिता करा. आजच्या घडीला आपण सगळे विस्फोटक अवस्थेत आहोत आणि त्या विस्फोटावर, त्या बारुदावर आपण सगळे बसलेलो आहोत. त्या अनुषंगाने आपली सगळ्यांची वाटचाल असली पाहिजे. मला असं वाटतं की कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि आपल्याला राजा आदाटे जे खास मुंबईवरनं इथे आलेले आहेत त्यांना ऐकायचं आहे. त्यांच्यात आणि आपल्यात अधिक अंतर न ठेवता मी शब्दांना पूर्णविराम देतो. तत्पूर्वी मला इथे बोलावून आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि शब्दांना पूर्णविराम देतो. आम्ही आजारीने काही नाही ठणठणीत आहोत, तरी एवढी डॉक्टरांची धाड का पडली अचानक इथे. पण बरं पण वाटलं की एवढे डॉक्टर आमच्या पाठीशी असेल तर आम्ही 60-70 वर्षापर्यंत अधिक जोमानं पत्रकारिता करू शकतो. आमच्या पुढे आदर्श आहे चंदुलाल भाऊ शाह. कालच त्यांनी खूप मोठा कार्यक्रम. चंदुलाल शाह म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी, तरुण पत्रकारांसाठी एक आदर्श आहे. काल स्वतः 4 तास ते त्या कार्यक्रमात बाल सुधारगृहाच्या कार्यक्रमात स्वतः 4 तास ते उभे होते. जयंत महाजन सरसंपादक 65 वर्षाच्या आसपास आहे. आजही दररोज ते पहाटे 2 वाजता अग्रलेख लिहितात आणि सोडतात. इथं एक 75 इयर्स यंग बॉय आलेले आहेत. एक्साईज DYSP रिटायर इसाक शेख, 75 इयर्स यंग बॉय. आजही ते प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवतात. मग आता चंदन गुरुजी असेल, लक्ष्मण असेल, मुकुल असेल, यांच्याकडे तर जडीबुटीच आहे. आज नाशकात असता, उद्या पुण्यात असता, लक्ष्मण तर थेट नागपूरपर्यंत जाऊन धडकतात. पण मला बरं वाटतं ते परत पण येतात नाशिकमध्ये. काही हरकत नाही, मी जास्त बोलत नाही, बाकीच्यांना बोलायचं आहे. आपला कार्यक्रम पत्रकार दिनाचा 1 दिवस आपण अगोदर घेतलेला आहे. जे पत्रकार इथं आलेले आहेत त्यांचं मी दैनिक तिरंगा, निकुंभ परिवार आणि आपलं महाराष्ट्र माध्यम संघटना यांच्या वतीनं आभार मानतो. खूप कमी दिवस मिळाले आम्हाला तयारी करायला. आम्हाला राजकीय वारसा नाही, आम्ही काही पॉलिटिकल नाही, त्यामुळे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील या कार्यक्रमामुळे. आम्हाला असल्या कार्यक्रमाचा खूप फारसा अनुभव नाही. मीडिया सोडून मला जवळजवळ आता मीडिया सेंटर सोडून मला 7-8 वर्ष झालेले आहे. त्याच्यानंतर मी अशा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झालेलो नाही. त्यामुळे मे बी आमच्या कार्यक्रमात उणीव असू शकते, ती सांभाळून घ्या. आपल्या याच्यामध्ये भावी खासदार नितीन ठाकरे पण आलेले, पण मला त्यांच्याबद्दल डाऊट वाटायला लागला. काल लक्ष्मण साहेब दावा करत होता ते आमचेच आहे भाजपाचे. अजूनमधून त्यांचा फोटो शरद पवारांबरोबर दिसतो. काल ते अजित पवारांबरोबर होते. काय म्हणजे त्यांनी त्यांच्या मनात नक्की काय एकदा सांगून टाका, म्हणजे आम्हाला त्या दृष्टीने त्यांना पाठिंबा द्यायला. त्याला काही हरकत नाही, मी जास्त बोलत नाही. माणूस 3च ठिकाणी खोटं बोलतो. एक न्यायालयात माणूस खोटं बोलतो. मी गीतेवर हात ठेवून सांगतो मी जे बोलेल ते खरं बोलेल. माणूस तिथं बरेचसे माणसं खोटेच बोलतात. दुसरं खोटं माणूस स्मशानभूमीत बोलतो.
तिथं म्हणतो सर्वांनी 2 मिनटं श्रद्धांजलीसाठी उभं राहायचे. 100% 2 मिनिट कुठं श्रद्धांजली वाहिली जात नाही. आता मी विसरून गेलो का तिसऱ्या ठिकाणी माणूस कुठं बोलतो माझ्या ते आता लक्षात नाही राहिलं. पण मी जे काही बोललो ते मला असं वाटतं माझ्या सत्सत्योगी बुद्धीला धरून खरंच बोललो. या जगामध्ये पत्रकार, पोलीस आणि डॉक्टर, पत्रकार, पोलीस आणि डॉक्टर आणि यांची अवस्था ही पाण्यातल्या माशासारखीच असते. हे चौघं इक्वल लेवलला आहेत. पत्रकार, पोलीस, डॉक्टर आणि पाण्यातला मासा हे चौघं इक्वल लेवलला आहे. पाण्यातल्या मासाचे अश्रू कधीच कोणाला दिसत नाही, तसेच बाकीच्या 3 घटकांच्या म्हणण्यापेक्षा 3 प्राण्यांचे अश्रू कधीच कोणाला दिसत नाही. त्यामुळे पत्रकारांनी जनतेने अधिकाधिक सहकार्य केलं. तसं जनतेला अपेक्षा असते की आमच्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, तशी पत्रकारांना देखील अपेक्षा असते का जनतेने आम्हाला साथ दिली पाहिजे. आमचं कुटुंब, आमच्या बायका आम्हाला मूर्ख वेड्या म्हणतात. आमचं कुटुंब, आमच्या बायका आम्हाला वेडे मूर्ख पागल म्हणतात. यांना काही स्वतःचा फायदाच कळत नाही, यांना काही पैसाच कमवता येत नाही, हे काही लवकर घरीच येत नाही, हे काही घरासाठी वेळच देत नाही. अरे बाबांना, पत्रकाराचं आयुष्य वाहून घेण्याचं आयुष्य, तो घराकरता वेळ कसा देऊ शकेल? डॉक्टर असेल त्याचं आयुष्य रुग्णाच्या सेवेसाठी वाहून घ्यायचं आहे, डॉक्टर घरासाठी वेळ कसा देऊ शकेल? पोलीस आता इथे CP सर येतील किंवा नाही येतील, का आज खूप VIP नाशकात आलेले आहेत, त्यामुळे CP सर येतात की नाही भाग तो वेगळा आहे. पोलिसाचं लाईफ बघा तुम्ही. कोविडच्या काळामध्ये पोलीस आणि डॉक्टर जेव्हा घरी जायचे, पत्रकार जेव्हा त्यांच्या घरी जायचे, तर त्यांच्या पत्रकारांच्या, पोलिसांच्या आणि पत्रकारांच्या बायकात त्यांना सांगायच्या तुम्ही तिकडच्या खोलीत राहा, पहिले कपडे बदला, नंतर इकडे. स्वतःचं घर असून त्यांना बाजूच्या खोलीत राहावं लागायचं, कारण यांच्यामुळे आपल्यालाही नको संसर्ग व्हायला. अशी कोविडच्या काळामध्ये डॉक्टर, पोलीस आणि पत्रकारांची अवस्था होती. असं असताना देखील पत्रकारांवर, डॉक्टरांवर ब्लेम केले जातात. डॉक्टर खूप पैसे घेतात, पत्रकार असे असतात तसे. डॉक्टर पैसे घेतात, पण लक्षात ठेवा कोविडमध्ये जर तुम्हाला आम्हाला वाचवणारा होता, देवसुद्धा वाचत नव्हता. मंदिरांना ताले लावले गेले होते. कोविडच्या काळामध्ये मंदिरे सील गेलेले होते. तुमच्याकरता हॉस्पिटल हेच मंदिर होतं. हॉस्पिटल हाच फर्स्ट अँड फायनल आपल्याकरता सर्वांकरता तेव्हा ऑप्शन उरलेला होता. मला आज इथं डॉक्टर आले, बरं जे डॉक्टर आलेले ते असे तसे डॉक्टर. या दिवशी प्रत्येकाचा सन्मान सत्कार करायला हवा, म्हणून पत्रकार, प्रसारमाध्यम आणि संघटना यांच्याकडून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला जे सर्व मान्यवर आले या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आलेल्या पत्रकारांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाला घेण्यासाठी खूप त्रास झाला. कार्यक्रम चालू असतानाही खूप त्रास होतो आहे, मात्र तो सहन करण्याची सद्बुद्धी, शक्ती ही दिलेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा आहे ती घेऊन आपण पुढे चालतो आहे. इथेच थांबतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण आज तुम्ही मला इथं बोलवलं, पाचारण केलं, मला इथं माझा सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली. मी इथं जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि असंच सहकार्य असू द्या, आमच्याकडूनही तुमच्याकडूनही. कधी काय लागेल मदतीला जरूर या. तुम्हाला पुन्हा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.